गोंदिया भंडारा जागा लढण्यास प्रफुल्ल पटेल इच्छुक असल्याची माहिती आता समोर आली आहे। लोकसभा लढावी ही कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं महत्त्वाचं विधान प्रफुल्ल पटेलांनी केलंय। भंडारा गोंदियाच्या संदर्भात अद्यापर्यंत निर्णय झालेला नाहीये असंही पटेलांनी म्हटलेलं आहे। तर गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचा विकास हा फक्त प्रफुल्ल पटेल करू शकतात असा विश्वास कार्यकर्त्यांनी दाखवलाय आणि अद्याप जागा वाटपाचा तिढा हा सुटला नसल्यामुळे गोंदिया भंडारा लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीनं रामराम ठोकला नाही असं देखील प्रफुल्ल पटेलांनी बोलताना म्हटलेलं आहे। आपले राष्ट्रवादीचेच नव्हे पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे, हा लोकांच्या मनामध्ये आहे। आणि म्हणून काही ना काही वारंवार आमच्या लोकांचा माझ्यावर सातत्याने काही ना काही दबाव येतच असतो। कुठे गेलो फोन येते, व्हॉट्सअप येते, काहीतरी मेसेज येते कि तुम्ही साहेब लढलेच पाहिजे, आपकोही लढना है पाहिजे, लोकांची इच्छा आहे, लोक चाहतात की विकास झाला पाहिजे, हे केलं पाहिजे। मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे। अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे। कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा केली। कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।